अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। हत्येतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून दोषींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली। आंदोलनादरम्यान विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांनी हत्येचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान आंदोलकांच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या प्रकरणाची सखोल चौकशी करून हत्येतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। धीरज परदेशी हत्या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेतील जी दुर्दैवी घटना घडली मुकुंदनगर परिसरामध्ये, त्याचा निषेध करण्यासाठी येवला शहरातील सर्व जागृत धर्मप्रेमी नागरिक तरुण मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित होते। त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या जिहादी प्रवृत्ती रोखण्यासाठी आजच्या या निवेदनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या अहिल्यानगरमधील जे इतर कर्मचारी आहे त्यांनी सुद्धा आंदोलन बंद, काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। याच्यावरून आपल्याला त्या भागातील तीव्रता लक्षात येते। प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा भागात कामगारांवर होणारा त्रास, अन्याय याची त्वरित दखल घेऊन अशा विपरीत घटनांना रोखलं पाहिजे। याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे तर अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील सर्व भागामध्ये जिथं जिथं हे जिहादी असा उद्दामपणा करतात, कर्मचाऱ्यांना त्रास देतात, त्यांचा बंदोबस्त लावा अशी विनंती आम्ही त्याच्यात केली। अहिल्यानगर येथील महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी असलेले धीरज परदेशी हे ज्या ठिकाणी दफनविधी केले जातात त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी गेले असता त्यांना 10 ते 15 धर्मांधवाद्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली। त्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे। त्यामुळे आम्ही येवला राष्ट्रीय राजपूत करणी सेना व सकल हिंदू समाजातर्फे माननीय प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व तसेच ज्यांचा मृत्यू झालेला आहे धीरज परदेशी यांच्या परिवाराला 50 लाखाची मदत व त्यांच्या घरातील एका व्यक्तीला नोकरीला लावण्याची मागणी आम्ही यावेळेस केलेली आहे। धीरज सिंग परदेशी यांना टार्गेट करून एक हिंदुत्ववादी संघटनेचा काम करणारा कार्यकर्ता म्हणून हेतू पुरस्कर काही काम नसताना त्याला बोलून त्याची जी हत्या करण्यात आली त्याबाबत आम्ही सगळे निषेध करत आहोत आणि ज्यांनी ही हत्या केली त्यांना फाशीपर्यंत कायदेशीर लटकवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी विधी प्रकोष्ठ आयाम आणि सर्व सकल हिंदू समाज पूर्ण प्रयत्न करणार आहोत। आणि अजून एक सगळ्यांना सूचना आहे, यापुढे जर अशी काही घटना घडली तर आता थांबणार नाही, तोडीस तोड द्यावी लागेल।